लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या येणाऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्यासाठी पण मोठी एक आनंदाची घोषणा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे माहिती देऊ आणि येणारा हप्ता कधी मिळणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देखील मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की आता या व्हिडिओमध्ये खूप मोठी माहिती सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहणं खूप महत्त्वाचं आहे। आणि जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तर चला, लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी येणारा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। आता जर तुम्ही पण या 11 जिल्ह्यातील महिला असाल किंवा तुमची या ठिकाणी नोंदणी या 11 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही पण पात्र महिला असाल लाडकी बहीण योजनेच्या तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी व मोठी दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आली असून आता तुम्हाला पण येणारा हप्ता लवकरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तारीखवार या ठिकाणी जाहीर झालेला आहे। संपूर्ण माहिती बघायला मिळेल, फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला, तुमचा जादा वेळ न घेता मी तुमच्या समोर ते 11 जिल्हे सांगतो। कोणते आहे ते महत्त्वाचे 11 जिल्हे, ज्या 11 जिल्ह्यातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी झाला असून आता तुमच्यासाठी सुद्धा मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। फक्त आता तुम्ही या 11 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामधील महिला पाहिजे आणि पात्र महिला तुम्ही पाहिजे। तर चला सविस्तरपणे बघू कोणत्या आहेत ते 11 महत्त्वाचे जिल्हे, ज्या 11 महत्त्वाच्या जिल्ह्यामधील लाडक्या बहीण योजनेला या ठिकाणी लाडक्या बहिणींना देखील हप्ता सोडण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। आज उद्या या 2 दिवसामध्ये DBT मार्फत या ठिकाणी या महिलांना देखील पैसे हस्तांतरित केल्या जाणार आहे। DBT मार्फत तुम्हाला पण या 11 जिल्ह्यातील महिलांना देखील 11वा या ठिकाणी महिलांना या 11 जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी हप्ता टाकण्यात येणार। तर चला सविस्तरपणे तुम्ही नक्की बघा तुमचा जिल्हा या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो। जर आला तर तुम्हाला पण या 2 दिवसामध्ये येणारा जो हप्ता आहे तो हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे। तर चला, तुमचा जादा वेळ न घेता आपण ती 11 जिल्हे बघू, जे महत्त्वाचे 11 जिल्हे असणार आहे। तर चला, या 11 जिल्ह्यामध्ये आपला पहिला जिल्हा असणार आपला संभाजीनगर। संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे चिंता करू नका। दुसरा महत्त्वाचा जिल्हा आपला असणार आहे संभाजीनगरच्या नंतर तुमचा जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा। आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा निर्णय झाला असून आता तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र महिला होत्या नाशिक जिल्ह्यामधील त्यांची आता प्रतीक्षा संपली असून आता त्यांना पण येणारा जो हप्ता आहे तो हप्ता त्यांना थेट DBT मार्फत त्या 2 दिवसामध्ये टाकल्या जाणार आहे। त्यामुळे चिंता करू नका। समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा निर्णय देखील झाला असून आता तुम्हाला पण या ठिकाणी रक्कम टाकल्या जाणार आहे। आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि बीड जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुम्हाला पण मोठा निर्णय या ठिकाणी झाला असून तुम्हाला पण आनंद देखील होणार आहे। समोरचा जिल्हा आपला असणार आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी पण मोठा आनंदाचा क्षण आलेला आहे। आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमचं सुद्धा नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 11 जिल्ह्यामध्ये आलेलं आहे। आता तुम्हाला पण थेट लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता या 2 दिवसामध्ये DBTच्या मार्फत या ठिकाणी टाकल्या जाणार आहे। त्यामुळे चिंता करू नका। समोरचा जिल्हा आपला असणार आहे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यातील महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील महिला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्याचं नाव सुद्धा आलेलं आहे। आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील महिला असाल, तुम्हीच पण पात्र महिला असाल तर तुम्हालाच या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। समोरचा जिल्हा आपलं या ठिकाणी असणार आहे परभणी जिल्हा। जर आता तुम्ही परभणी जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे, कारण की आता या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये परभणी जिल्ह्याचं सुद्धा नाव या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे। आता हे जिल्हे बघितले आपण। आता जर तुम्हाला पण असा डाऊट असेल, तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की 11 जिल्ह्यातील महिलांमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, असा प्रश्न असेल तर तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा जिल्हा आम्हाला कमेंट करा, तुमचा जिल्हा कोणता आहे त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं। म्हणजेच आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये
दिवसामध्ये तुम्हाला येणारा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार, की तुम्हाला आणखीन प्रतीक्षा करावी लागणार. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण देखील या 2 दिवसामध्ये आज किंवा उद्या या ठिकाणी तुम्हाला पण मिळू शकते, तो म्हणजे येणारा लाडकी बहीण योजनेचा हप्ता. त्यामुळे जर तुमच्या डोक्यामध्ये खरंच असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं, या 2 दिवसामध्ये DBT मार्फत तुम्हाला हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार, असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा. त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल. आता तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची घोषणा झाली असून आता DBTचं बटन या ठिकाणी दाबण्याचा निर्णय घेतला असून आता DBTच्या माध्यमातून थेट या 11 जिल्ह्यातील महिलांना योजनेचा हप्ता जो असणार आहे तो त्यांना दिले जाणार. आता DBTच्या माध्यमातून तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार असून तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची घोषणा या ठिकाणी घेण्यात आलेली असून आता DBTचं बटन या ठिकाणी कधीच दाबण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे DBTचं बटन दाबलं की 24 ते 48 घंटे म्हणजे 1 ते 2 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा होऊन जाईल. जो येणारा हप्ता आहे तो येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 24 ते 48 घंट्याच्या आत कधीही तुम्हाला जमा दिसेल. त्यामुळे काळजी करू नका. आज DBTचं बटन जर दाबलं तर उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत 24 घंट्याच्या आत किंवा 48 घंट्याच्या आत तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो पण येणारा हप्ता आहे तो येणारा हप्ता देखील तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे चिंता करायची कुठली अडचण कुठली या ठिकाणी निर्णयदायक बातमी या ठिकाणी नाही. त्यामुळे चिंता करू नका. जर आता तुम्ही या 11 जिल्ह्यातील महिला असाल व तुम्ही पण पात्र महिला असेल आणि तुम्ही पण जर पात्र महिला असून तुम्ही पण या 11 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे चिंता करू नका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप करायला अजिबात विसरू नका.